Good morning. We are at the last day in पडुबिद्री. पडुबिद्री बिकॉज हा एरियाचं नाव पडुबिद्री. हे आहे सुप्रियाच्या मावशीचं घर. आता जे काय दाखवलं ते सगळे होते ब्लू आय डोंट नो जामून टाईप एक फ्रूट होता. कंडे जे सुप्रिया बोलली ते होतं. मस्त स्वीट लागले. इकडे सगळीकडे जे झाडं वगैरे आहे या सगळ्या झाडांमध्ये सगळे बेरीज आहेत. आणि हे सुप्रियाच्या मावशीचा फार्म आहे ते आपण बघूया. मल्लिके ह्याच्यावरती असे उगतात. वंदोते इफ यू आर वॉचिंग मल्लिके पाय असेल तर इकडे येऊन चोरी कर. ये कौन सा खेती है? वो घास रहेगा गाय लोग के. जाओ दे, नेवर माइंड. ये पूरा मल्लिके का ही है. सब उधर जा सकते उधर. दिस इज लाल माटी. पंपकिन. नो नो नॉट पंपकिन. हाँ आलू भी नहीं रे, ये लेडी फिंगर है. हाँ सी गावठी लेडी फिंगर. हे बनाना ट्रीज आहेत. काल आम्ही खाल्ले. अख्खाचा अख्खा फणा होता तो. इलायची केळी काल होती खायला. इकडचे जे खातील ना इकडून काढून ते वेगळेच लेवल स्वीट लागतात. इसका भी रसा बनता है. क्या ये वेल है ना? बसल है. दिस इज कॉल्ड बसल है. ये क्या है ब्राउन कलर का है वो? ओ या चिकू है. चिक्कू प्लांट आहे. चिक्कू प्लांट मी कधी लावला चिक्कू प्लांट लाईफ मध्ये. दिस इज पाइनएप्पल. ओ पाइनएप्पल है माँ कसम. दिस इज अ पाइनएप्पल ट्री. ये गोबर गैस के लिए गोबर कलेक्ट. हाँ क्योंकि यहाँ पे एक होल है. हाँ. और यहाँ होल से हम लोग को पता है क्या आता है. चलो. ये आंबा है ना? हाँ आंब्याची पानं ते. मिरची. इकडून एवढं दिसत नाही झूम करून सुद्धा पण दुसऱ्या ट्री मध्ये दाखवतो. दिस इज खाने का पान. ओ माय गॉड. खाने का पान. बीटल लीव्स. क्रेजी. फर्स्ट टाइम इन लाइफ. पान खायचा. इधर से उठा के खा सकते हैं डायरेक्टली. सही है. सुपारी देखिए. हाँ बिकॉज वो सुपारी है ना. नहीं ऐसा थोड़ी है. सुपारी में वो वेल लगा देते हैं पान का. अच्छा ओके. इकडे हे सुपारीचे ट्री आहेत. सो एंटायर पान शॉप इज हियर. सही गावठी पपया. तर अजून दाखवतो. बट दिस इज बेसिकली सुप्रियाच्या मोठ्या मावशीचं घर. खूप छान घर आहे. असं बघू शकतात की आम्ही इकडे राहिलो आहे काल वन डे. आसपास फक्त इन्सेक्टचा आवाज. इट्स राईट इन द मिडल ऑफ नोवेअर लिटरली. खूप छान वाटतं. आणि ह्यांचे खूप सारे फार्म्स आहेत. मल्लिके प्लांट्स तुम्ही इकडे सगळे बघितले असतील. तुम्ही जर मुंबईला गेले तर तुम्हाला मल्लिके फर्स्ट ऑफ ऑल भेटणार नाहीत बिकॉज ते मल्लिके येतात इकडून. तर मग मुंबईला भेटले तरी ते एवढे एक्सपेन्सिव्ह असतात की काय बोलू. सुप्रियानी लग्नामध्ये जे वेणी घातलेली पूर्ण मल्लिकेची दॅट वॉज लिटरली 15,000 रुपीजचे मल्लिके फ्लावर्स होते. सो इमॅजिन करा. आणि इकडे ते ग्रो होतात. सो या सापाची मावशी ब्रॅक करते. ती आहे सापाची मावशी. डुप्लिकेट सनफ्लावर. डुप्लिकेट क्यों? ओके डुप्लिकेट सनफ्लावर. तर एक असा रिव्ह्यू द्यायचा होता. जेव्हा मुंबईमध्ये असायचो तेव्हा लाईफ अशी असायची की लाईफ इज टू फास्ट अँड एव्हरीवन इज जस्ट फायटिंग फॉर एव्हरीथिंग. लाईक तुम्ही असं विकेंडला मॉलमध्ये जा तिकडे पार्किंग स्पेससाठी पण फाईट असतात अख्खा टाईम.
कंजस्टेड असतं. तुम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करा तर मेट्रोमध्ये तिकीटसाठी डेली एव्हरी वीक लाईन असते संध्याकाळी. ती म्हणजे एकदम स्ट्रेस्ड लाईफ आहे. अख्खा टाइम एक स्ट्रेस असतो डोक्यामध्ये. जेव्हा बँगलोरमध्ये आलो तर बँगलोरमध्ये कसं झालं लाईफ की थोडी स्लो डाऊन झाली. थोडी वाय बिकॉज आम्ही ऑलमोस्ट जिकडे IT हब आहे, ऑफिस स्पेसेस जिकडे आहेत तिकडेच आम्ही घर घेतलं. तर त्यामुळे ट्रॅव्हलिंग सगळा वाचला. लाईक 3 मेट्रो स्टेशन्स नंतर लगेच ऑफिस येतं. तिचं पण लाईक 15 मिनिट्स 20 मिनिट्स ऑटोनी लगेच ऑफिस येतं. त्यामुळे तिचं पहिला 45 मिनिट्स 1 आवरवरती ऑफिस होतं मुंबईमध्ये. सो या बँगलोरमध्ये आलो तर मग अजून स्लो डाऊन झाली लाईफ. त्यानंतर मग जेव्हा बँगलोरवरून इकडे ट्रॅव्हल केलं, जसं गावामध्ये घुसलो तेव्हा अशी फिलिंग आली की देर इज लाईफ एव्हरीवेअर, लाईफ ग्रोईंग एव्हरीवेअर. लाईक असे ट्रीज वगैरे जे बघितले, जसं गाव एंटर केलं तसं बघितले खूप सारे ट्रीज वगैरे आहेत तिकडे, खूप सारे प्लांट्स आहेत, फार्म्स आहेत. असं बघून असं रिअलाइज होतं की हा लाईफ इज ग्रोईंग एव्हरीवेअर अँड दिस इज हाऊ लाईफ शुड बी. जेव्हा इकडे आलो तेव्हा एकदम पीसफुल. यू कॅन हिअर द साऊंड्स ऑफ इन्सेक्ट्स एव्हरीवेअर. देर इज लाईफ एव्हरीवेअर अँड देर इज नो स्ट्रेस. असं कधी कधी असं वाटतं की हा भाई इकडे घर असलं पाहिजे, जेव्हा इकडे घरी या, इकडे राहा आणि इकडून वर्क फ्रॉम होम करा. लाईक दिस इज हाऊ लाईफ शुड बी लिव्ह. छान वाटतं एकदम इकडे. कम्प्लिटली असं स्ट्रेस इज गॉन. डिफरंट टाइप्स ऑफ फ्लावर्स. किती मस्त जास्वंद. हे आहे डाळिंबाचे झाड, पॉमोग्रॅनेट ट्री. गेस करा हे काय आहे. गावठी तेंडली. बायको मस्तपैकी बाकडा साफ करते. fish curry of gomke, brown rice, white rice, and pude rava. ये जो बागड़ा है दैट इज डीप फ्राइड इन कोकोनट ऑयल. बिकॉज ऑफ दैट इट इज क्रिस्पी. और ये जो ग्रेवी है इसमें पुलियो डालते हैं. पुली 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 मीन्स चिंच. इमली. इमली इमली. इसकी वजह से सबको बहुत खट्टा लगा. बट आपण कोळी आहे. कोळी लोकांना चिंच लागतातच याच्यामध्ये, कालवणामध्ये मस्त लागतात. हॅलो. लास्ट डे इन मँगलोर. आता काय बाकी आहे आता म्हणजे ते सुप्रियाच्या मावशीकडे जिकडे आम्ही होतो, एक वर्ड आहे गावाचं नाव मला आता आठवत नाही की वरून कधी नाव आहे. पण तिकडे इट वॉज सच अ रिलॅक्सिंग डे. आरामात लाईफ चाललेली, कसलीच घाई नव्हती, कसला स्ट्रेस नव्हता. जर आपल्या ऍसला टीथ नसते आणि आपल्याकडे गाडी नसती आणि आपल्याला फिरण्याची खाज नसती तर आपण तिकडेच राहिलो असतो आज पण. बट या गाडी आहे, ऍसला टीथ पण आहेत. सो वी विल बी गोईंग कायाकिंग टुडे. हे माझं एक होतं. मला कायाकिंग खूप आवडतं. मी एकदाच केलं लाईफ मध्ये ह्याच्या आधी. त्यानंतर असं वाटलंय मस्त एक्सपिरियन्स असतो कायाकिंग मध्ये. असं वाटतं आपण पाण्यामध्ये असं तरंगतोय टॉप वरती आणि ते आपण कंट्रोल करतोय. सो मस्त फिलिंग असते ती. सो या आता केम्मन्नूर असं एक एरियाचं नाव आहे. इकडून लाईक 1 hour आहे, 35 किलोमीटर्स. आम्ही बोललो की ऑलमोस्ट 4:30 PM झालेत, 5:30 पर्यंत तिकडे पोहोचू. तिकडे अराउंड लाईक 1 hour वगैरे कायाकिंग करू, मस्त मजा करू आणि मग दॅट्स इट. That's the last day in Mangalore, उडुपी, मंचाकल. मजा आली. सो आलेलो केमन्नू वॉटर ऍडव्हेंचर्स मध्ये आलेलो. बट सगळं शटडाऊन झालं बिकॉज वॉटर फ्लो जास्त होता. वाटर फ्लो एंड विंड बहुत था तो 1 hour plus it started raining, that's why 1 hour plus ड्राइव केला बट इट वेंट away. बट इट्स फाईन. ठीक आहे. we will go to Malpe beach. We have come to the Bangaloreचा आक्सा बीच. वो सेंट मेरीज आइलैंड है क्या? हाँ वो सेंट मेरीज आइलैंड. हाँ सेंट मेरीज आइलैंड.
सिनेमॅटिक मध्ये ॲज प्रॉमिस नंतर जस्ट एकदा आलेलो, आता परत आलोय. आय होप दिसतंय. राऊंड 2 शेलफिश नव्हते खाल्लेली, शिंपल्या नव्हत्या खाल्लेल्या, खेकडा नव्हता खाल्लेला. खाऊया. क्रैब मसाला मरवाई और वी कैन कॉल इट शिंपल्या, प्रॉन्स, घी रोस्ट, चिकन रस्सा, नान मसाला फ्राय. चालू करूया. सगळ्यांचा वॉक आता हळूहळू स्लो झालाय, तसं असं पोट बाहेर आलाय. तर मित्रांनो, दॅट सेट फ्रॉम द मँगलोर ट्रिप. जास्त काय ऍक्टिव्हिटीज नाही केले. ऍक्टिव्हिटीज करायची इच्छा होती, गेलेलो बट नाही करता आले. कायाकिंग एक होता माझा टार्गेट. घरातूनच विचारून आलो, मँगलोर जाएंगे तो कायाकिंग करेंगे, बट ठीक आहे कायाकिंग नाही करता आली. सो इट्स फाईन, परत काहीतरी करूया. आणि आय थिंक आता मॉन्सून स्टार्ट होईल तर मग कुठेच कायाकिंग भेटणार नाही. सॅड. आफ्टर मॉन्सून करूया. But that's it from the trip. I hope you enjoyed the vlogs. I don't know मी किती टाकले असतील, 1, 2 Mangalore from the Mangalore trip. But I hope you had a good time watching it. See you in the next vlog. Bye. Peace out. Peace out.